नमस्कार भावांनो, तर मी पुन्हा तुमच्या सेवेत मयूर बोडके दरवर्षीप्रमाणे ब्लॉग बनवतो. यंदाही दहीहंडी उत्सव 2025. तर मग आता इव्हेंटचा दिवस आहे आमचा. दहीहंडी म्हणजे जन्माष्टमी म्हणजे रात्री 12 वाजता चालू होईल. तर मग तेव्हा आमचा काजूपाडा गोविंदा पथकाचा एक इव्हेंट असतो, ज्यात जे आम्हाला सहकार्य करतात त्यांना आम्ही आभार प्रदर्शन म्हणजे त्यांचा सत्कार करून त्यांचं स्वागत करतो. की तर आत्तापर्यंत तयारी झाली आहे. आता घरी आलो, जस्ट फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे आणि घरी इथे वरती टी शर्ट वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. अजून मागे डिझाईन बनतात आहे. तर मग असे थोडी कामं बाकी आहेत अजून. तर मग ती आपण संपवूया आणि आता इव्हेंटच्या जागी नेतो तुम्हाला. तिकडे आम्ही पूर्ण म्हणजे अरेंजमेंट करून ठेवले. जे आमचे पाहुणे येणार त्यांचा सत्कार वगैरे करणार. त्यानंतर आमच्या पथकाची टी शर्ट ओपनिंग, महत्त्वाचा इव्हेंट असतो तो आमचा, की आम्ही पथकाची टी शर्ट ओपनिंग करतो. तर मग असे कार्यक्रम आहेत. तुम्ही आमच्यासोबत असेच बनवून राहा. मी तुम्हाला आम्ही कसं एन्जॉय करतो, कसं काय करतो, कशी अरेंजमेंट करतो, सगळं दाखवतो. चला पाहून आता मी इव्हेंटच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवतो की आम्ही कसा सेटअप रेडी केला आहे, काय केलं आहे, पूर्ण दिवसभर काय मेहनत केली आहे. असेच बनवून राहा. सर्वांना तुम्ही देवा मनातील मनोकामना पूर्ण करा. तसेच उद्या हे सर्व बालगोपाळ ज्या ठिकाणी दहीहंडी होणार आहे त्या ठिकाणी सगळ्यांना यश मिळू द्या. कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ देऊ नका. सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करा. सर्वांना तुम्ही देवा मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करा. वा त्या ठिकाणी सर्व बालगोपाळांनी जी काय मनोभावे सेवा केलेली आहे ते पूर्णपणे मान्य करून सर्वांना सुखावे शांतीचा आशीर्वाद द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कृष्ण कन्हैया लाल की जय. नमस्कार भावांनो, आता आमचे पूजा गणपती पूजन वगैरे सर्व झालं आहे. आता आमचा इव्हेंट असणार हे टी शर्ट ओपनिंग वगैरे आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन
त्यांचं स्वागत करू आणि ट्रॉफी वगैरे पण आम्ही यावर्षी केली आहे, तर आम्ही ते सगळं करू यावर्षी. असंच तुम्हाला दाखवत राहील पुढे अजून काय काय करू. आत्ताच मटकी बांधली आम्ही मंदिराची आमच्या, जी आम्ही कृष्ण जन्माष्टमीला बरोबर रात्री 12 वाजता पोहोचतो आमच्या मंदिराची, शिवसाई मंदिराची. तर मग पोहोचताना अजून मी काय काय करतो ते सर्व तुम्हाला दाखवत राहील. असे माझ्यासोबत बनवून राहा. उजवा प्रमुख धनावडे, माधुरी धनावडे, मोहित साहेब आणि आपले गोविंद वाघमारे साहेब सदैव तत्पर असतात. मी साहेबांना विनंती, बंधू भगिनीनो, माता सभी बच्चे एक बार जोर से बोलो, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. बस यही आप सबको भगवान श्री कृष्ण जी का आशीर्वाद सभी परिवारों को प्राप्त हो, ऐसी मेरी की त्यांनी काजूबाळा गोविंद पथक 2025 टी शर्टचं अनावरण करावं. सन 2025च्या आपल्या टी शर्टचे अनावरण ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सदस्या मोनिकाताई जगताप यांच्या शुभ हस्ते काजूबाळा बालमित्र मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा 3, 2, 1, 0. मोनिकाताई जगताप यांना काजूबाळा गोविंद पथकाद्वारे एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी पवन तिवारी यांचा देखील योगेश डोगले यांना विनंती आहे की त्यांनी वेळोवेळी मदत तुमची आम्हाला मिळत राहू दे. प्रतीक पवार यांना विनंती आहे, प्रत्येक कोठावळे यांनी पुढे यायचे. प्रतीक पवार यांना विनंती आहे की त्यांनी सुनीता कोठावळे यांना सन्मान चिन्ह द्यायचे. माझा नमस्कार. आज आपण इथे एकत्र झालो आहे. दहीहंडी हे आपलं जे पर्व आहे म्हणजे उत्साह आणि एकताचे पर्व आहे. श्रद्धा आहेच आणि आपल्या सर्वांना बघून मला असं वाटतंय की आपली जे टीम मेन जे आहे आपलं टीमवर्क ते मुख्य आहे आणि अशाच टीमवर्क तुमच्या राहू द्या. आणि प्रत्येक वर्ष जसं एक एक फार मोठी होत जाते तसं तुमची टीम पण वाढत जाते असं मला वाटते. आणि एकदा आपला सराव शिबिर झालं नाही पण पुढच्या वेळी आपण नक्कीच सराव शिबिर करणार आहे. आणि तुमच्या सोबत मला वाटते माझा 3 ते 4 वर्ष होत आले. आता 3 वर्ष झाले आणि असंच आपलं जे आहे टीम
असंच राहू द्यायचंय आपल्याला आणि एकत्र मिळून काम करायचंय. खरं तर मला असं वाटतंय की जेव्हा हे टी शर्ट घालून तुम्ही लोक तुमच्या घाम सुटते आणि तुमचे हासरे चेहरे राहतात, तेच माझी खरी कमाई आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी म्हटलं की यांना मला राहू द्या, तुम्ही एक थर ऍडिशनल लावणार आहे. मला आता सांगितलं की 8 थराचा प्रयत्न करणार आहे तुम्ही लोक. पण मेन आहे की तुम्ही एकदम प्रिकॉशन घेऊन एकदम काळजी घ्या. व्यवस्थितरित्या चांगल्यारित्या दहीहंडी फोडण्याचा मान तुम्हाला मिळावा सर्वकडे. कारण तुम्ही सर्व हुशार आहात आणि तरुण मंडळी आहात आणि एक जोमाने जब तक ये दम है कोई नहीं दम है होगा जो होने दो. आगे भी पीछे भी नमस्कार भावांनो. तर आता अशी काय एवढं दाखवू शकत नाही, पण जोपर्यंत दाखवलं तोपर्यंत तर पूर्ण म्हणजे इव्हेंट संपोज तर तुम्हाला क्लिप बघितल्या असणार तुम्ही. तर मग आता कपडे वगैरे चेंज केले आहे. तर कारण की मला क्लिप नाही घेऊ शकलो कारण की पाऊस वगैरे खूप आला, त्यामुळे आणाचा जावा आता. हा बायले टॉपर आहे, बायले टॉपर. तर मग आता सगळे आम्ही जन्माष्टमीची हंडी फोडू. आता थोडासा इव्हेंट मस्त झाला एकदम आणि घरी जाऊन जस्ट फ्रेश वगैरे होऊन आलो आणि आता सगळे जमा झाले तिथे. तर मग आता आमच्या मंदिराची हंडी फोडून उद्यासाठी तयारी करू. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. नमस्कार भावांनो. हे विद्या साईड हो, इतकी जागा इतकी जागा साईड हो. मित्रांनो, आता आमच्या मंदिराची आरती वगैरे सर्व म्हणजे झाली आहे. आता आम्ही म्हणजे कृष्ण जन्माष्टमीची पूजा वगैरे सर्व झाली आहे. आता आमच्या मंदिराची जी आमची मानाची हंडी आहे, म्हणजे कोणत्याच हंडी कोणाला एवढं सुख नाही भेटत ना, तेवढी आमची एवढी महत्त्वाची हंडी आहे ना, की ती हंडी फोडल्याशिवाय आम्ही कधीच आमच्या सुरुवात नाही करत आणि कधी सुरुवात करणारही नाही. कारण ती एवढी महत्त्वाची हंडी आहे ती, आणि ती आम्ही फोडू. सातूपाडा गोविंदा पथक मंदिराची मानाची हंडी फोडू आणि आमच्या या दिवसाला इथून सुरुवात करू. या देवांना सलामी देऊन सर्व सातूपाडा गोविंदा पथक जोगेश्वरी पश्चिम 102 सीधा गो.
नमस्कार भावांनो, तर आता गर्दी जमली आहे. आता आपण मंदिराला सलामी देऊन हंडी फोडू आणि मग त्याच्यानंतर सर्वांना टी शर्ट वाटप करून सकाळचा व्हिडिओ वेगळा बनवू. ओके, तर मग आता हंडी फोडायची व्हिडिओ याच्यात ॲड करेल आणि त्यानंतर आजचा व्लॉग इथेच संपेल. हंडी कशी फोडतो ते बघा आणि इथे ब्लॉग संपेल. उद्याचा नवीन ब्लॉग बनवेल. एक मिनिट. मंदिराची हंडी फोडलेली आहे आणि आपण लवकरच उद्या सकाळी 7 तर मंदिराच्या जागेवर लावणार आहोत. राजवाड्याच्या 15 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा